यायचा प्रयत्न करतो. वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबईत बिहार भवनची भव्य इमारत उभी राहणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तितकाच मोठा राजकीय वादही उफाळून आला. बिहार भवन उभारण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारी विरुद्ध मनसे असा वाद पेटला. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का, अशा शब्दात बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी टीकेची झोड उठवली. तर ठाकरेंच्या शिवसेनेनंही चौधरींचा जोरदार समाचार घेतला. बिहार सरकार प्रशासकीय कामकाज आणि सर्वसामान्य बिहारींसाठी तब्बल 314 कोटी खर्च करून मुंबईत बिहार भवन बांधतंय. या 30 मजली इमारतीसाठी पोर्ट ट्रस्ट भागातील जागा निश्चित करण्यात आली. त्यामुळे बिहार भवनानिमित्त पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना रंगतोय. बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का असा सवाल विचारत टीका केली. तर संजय निरुपम यांनी बिहार भवनाला विरोध करणाऱ्यांना मुंबई आणि महाराष्ट्रानं नाकारल्याचं सांगत राज ठाकरेंना लक्ष्य केलं. ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं. किसी का बाप का दिन नहीं बनने देगा, हैं? ऐसे बनने नहीं देंगे. देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा? नहीं बनने देंगे. ये राजतंत्र है, राजा है वहां के. क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो. ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा. पूरे महाराष्ट्र में अभी हाल के चुनाव में पूरे मुंबई ने आपको नकार दिया है. मुंबई हो, ठाणे हो, कल्याण हो, डोंबिवली हो, चाहे महाराष्ट्र का बाकी एरिया हो, इन क्षेत्रों में ऐसे मूर्खतापूर्ण बयानों की वजह से महाराष्ट्र के मराठी लोगों ने भी नकार दिया है. मजेदार बात यह है कि बिहार भवन बनाने के लिए पैसा बिहार सरकार का है, जमीन महाराष्ट्र सरकार दे रही है, और यहां जो रहने वाले लोग होंगे उनका इलाज टाटा में होगा. फिर ये विरोध करने वाले कौन है? इनसे मांगा क्या जा रहा है, इनसे पूछा क्या जा रहा है? इनको मैं याद दिलाना चाहूंगा कि ठाकरे बंधुओं के जो दादा हैं. दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणून बिहार भवन इथं करणार असाल तर पाटण्यात महाराष्ट्राला जागा द्या अशी मागणी संजय राऊतांनी केली. मुंबईमध्ये तुम्हाला बिहार भवन बांधायचं आहे तर आपण सांस्कृतिक देवाणघेवाण करूया. पाटण्यामध्ये आम्हाला तेवढीच जागा द्या ना. गोला रोडला तो एक चांगला भाग आहे, तिकडलं मलबार वगैरे टाईप असा भाग आहे, किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनी म्हणून त्यांचा एक भाग आहे, बरं का. जर कोणाला इथे त्या राज्याला बांधायचं असेल त्याने तेवढीच जागा त्यांच्या. पण ऑलरेडी काही भवनं बनलेली आहेत ना अनेक राज्यांची महाराष्ट्रामध्ये. मग आता आम्ही मागू ना, आमची मागणी आहे ना. नवीन कुठे आता परत घेताय तर ठीक आहे, तुमचं स्वागत आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण करूया. हा देश सगळ्यांचा आहे. तुम्ही आमच्याकडनं ओरबडायचं आणि तुमच्याकडलं काही द्यायचं नाही. अच्छा. आम्हाला पाटण्यामध्ये 5 एकर जागा द्या. अच्छा. आम्हाला तिथे 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन उभं करायचं आहे. ही मागणी राज्य सरकारनं रिसर त्यांच्याकडे करावी आणि मग बिहार भवनचा विचार करा. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या महापौर पदाकडे तमाम राज्याच्या नजरा लागल्यात. मात्र मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. नगरसेवकांची गट